नमस्कार मित्रांनो, मिले सुर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. हे गाणं तुमच्या ओळखीचं आहे. तुम्ही बघतात दूरदर्शनवर, टी व्हीवर. अजून हमारा बजाज स्कूटरची एक ॲड असते, जी बजाज कंपनीची स्कूटर हमारा बजाज या घोषवाक्याने. आणि अजून दिवाळीत तुम्ही कॅडबरी देता की नाही मित्रांना, तो कुछ खास है किंवा फेविकॉल का जोडे टूटेगा नहीं, अशा एक घोषवाक्य जे आहेत ते कोणी लिहिले माहिती का तुम्हाला? तर मी आज त्यांचं नाव आणि त्यांची माहिती घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. तर मिले सूर मेरा तुम्हारा, हमारा बजाज, कुछ खास है अशा या जाहिरातींचे गुरु म्हणजेच पियुष पांडे, ज्यांचे 5 दिवसापूर्वी नुकतेच निधन झाले आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत पियुष पांडे यांच्याविषयी. भारतीय जाहिरात क्षेत्राच्या इतिहासात काही नावे सुवर्णाक्षराने लिहिली गेली आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे पियुष पांडे. त्यांनी जाहिरातांना केवळ उत्पादन विकण्याचे साधन न बनवता त्यामध्ये भारतीय जनजीवनाचे प्रतिबिंब आणि भावनांचा ओलावा आणला. ओग्लिव्ही या जाहिरात एजन्सीचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर म्हणून त्यांनी 4 दशकांहून अधिक काळ भारतीय जाहिरात क्षेत्रावर आपली अमिट छाप सोडली आहे. पाश्चात्य जाहिरातींच्या प्रभावाखाली असलेल्या भारतीय जाहिरात उद्योगाला एक वेगळी स्वदेशी ओळख आणि आवाज देण्याचे श्रेय त्यांना जाते. पियुष पांडे यांचा जन्म 1955 मध्ये जयपूर येथे झाला, जिथे त्यांचे वडील राजस्थान राज्य सहकारी बँकेत काम करत होते. 9 भावंडांच्या मोठ्या कुटुंबात वाढलेल्या पांडे यांनी सुरुवातीपासूनच विविध क्षेत्रात रस घेतला. त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्लीमधून इतिहासात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे जाहिरात क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी क्रिकेटमध्ये राजस्थानसाठी रणजी ट्रॉफी खेळली होती, चहा चाखण्याचे काम केले होते आणि बांधकाम क्षेत्रातही नशीब आजमावले होते. त्यांच्या या बहुआयामी अनुभवांनी त्यांच्या जाहिरात शैलीला एक वेगळाच मानवी आणि वास्तववादी स्पर्श दिला. ओगिलवीमधील प्रवास, एका नव्या युगाची सुरुवात. 1982 मध्ये पियुष पांडे यांनी ओगिलवी ॲड मॅथर मध्ये क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. जवळपास 6 वर्षांनंतर ते क्रिएटिव्ह विभागात गेले आणि तिथेच त्यांनी आपली खरी क्षमता जगासमोर आणली. त्यांनी भारतीय प्रेक्षकांची नस अचूक ओळखली आणि जाहिरातींसाठी हिंदी व इतर प्रादेशिक भाषांचा प्रभावी वापर सुरू केला. या बदलामुळे जाहिराती सामान्य लोकांच्या अधिक जवळ पोहोचल्या. पांडे यांनी केवळ भाषाच बदलली नाही, तर जाहिरातींमध्ये भारतीय संस्कृती, विनोद आणि कथाकथन आणले. त्यांच्या जाहिरातींमध्ये अतिशयोक्ती नसे, तर त्यातील पात्रे आपल्या आजूबाजूच्या लोकांसारखी वाटत असत. हीच भारतीयता त्यांच्या यशाचे मुख्य गमक ठरली. त्यांच्या नेतृत्वाखाली ओगिलवी इंडिया सलग 12 वर्षे देशातील नंबर 1 जाहिरात एजन्सी म्हणून ओळखली गेली. फेविकॉल एक मजबूत आणि अविस्मरणीय जोड. फेविकॉलच्या जाहिरातींना लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे संपूर्ण श्रेय पियुष पांडे यांना जाते. ये फेविकॉल का जोड है टूटेगा नहीं ही केवळ टॅगलाईन राहिली नाही, तर ती दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली. कोंबड्याची किंवा बसची जाहिरात असो, त्यातील विनोद आणि कल्पकता भारतीयांना खूप भावली. या जाहिरातीने दाखवून दिले की उत्पादनाचा गुणधर्म सांगतानाही विनोदबुद्धी आणि कल्पकतेचा वापर करता येतो. कॅडबरी डेअरी मिल्क, अस्सल स्वाद जिंदगी का. कॅडबरी डेअरी मिल्कच्या कुछ खास है जिंदगी में मोहिमेद्वारे पांडे यांनी चॉकलेट खाण्याच्या भारतीय पद्धतीत क्रांती घडवून आणली. क्रिकेटच्या मैदानावर आनंदाच्या भरात नाचणारी मुलगी असो किंवा असली स्वाद जिंदगी का सारखी टॅगलाईन, त्यांनी चॉकलेटला केवळ लहान मुलांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक वयोगटातील लोकांच्या आनंदाचा एक भाग बनवले. दो बूंद जिंदगी के,
पियुष पांडे यांचे कार्य केवळ व्यावसायिक जाहिरातींपुरते मर्यादित नव्हते. पल्स पोलिओसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमेसाठी त्यांनी केलेले काम अमूल्य आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतची दो बुन जिंदगी की ही मोहीम भारतातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सर्वात यशस्वी मोहिमांपैकी एक ठरली. या मोहिमेच्या प्रभावी संदेशांमुळे कोट्यावधी मुलांपर्यंत लसीकरण पोहोचले आणि भारताला पोलिओमुक्त करण्यात मोठा हातभार लागला. एशियन पेंट्सची हर घर कुछ कहता है, प्रत्येक घर काहीतरी सांगते, ही जाहिरात खूप गाजली. त्यांनी घराला केवळ भिंती आणि छप्पर न समजता त्याला भावना आणि आठवणींचे माहेरघर बनवले. या व्यतिरिक्त हमारा बजाज, व्होडाफोनचे झुझुज आणि गुगलची रियुनियन यासारख्या अनेक यशस्वी जाहिराती त्यांच्या कल्पकतेची साक्ष देतात. मिले सूर मेरा तुम्हारा 1988मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी तयार करण्यात आलेल्या मिले सूर मेरा तुम्हारा या आयकॉनिक गीताच्या लेखनातही त्यांचे योगदान होते. हे गीत आजही भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान टिकून आहे. तसेच 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी केलेली अब की बार मोदी सरकार हे घोषवाक्य खूप लोकप्रिय झाले आणि राजकीय जाहिरात क्षेत्रात एक केस स्टडी बनले. पियुष पांडे यांच्या प्रतिभेला केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही दाद मिळाली. 2004मध्ये कान लायन्स आंतरराष्ट्रीय जाहिरात फेस्टिवलमध्ये ज्युरी प्रमुख म्हणून काम करणारे ते पहिले आशियाई होते. त्यांना 2012मध्ये क्लिओ लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड आणि 2018मध्ये त्यांचे बंधू प्रसून पांडे यांच्यासह लायन ऑफ सेंट मार्क या जाहिरात क्षेत्रातील सर्वोच्च जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जाहिरात क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल भारत सरकारनेही घेतली. 2016मध्ये त्यांना भारत सरकारच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जाहिरात क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीला हा राष्ट्रीय सन्मान मिळणे हे त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करते. पियुष पांडे यांनी आपले अनुभव आणि जाहिरात क्षेत्रातील आपला दृष्टिकोन पांडेमोनियम या पुस्तकातून मांडला. या पुस्तकाचे मराठीत पांडे पुराण या नावाने भाषांतर झाले आहे. या पुस्तकातून त्यांनी जाहिरात कशी करावी, लोकांच्या भावनांशी कशी जोडावी याबद्दल मार्गदर्शन केले आहे. पांडे यांची नेतृत्वशैली खूप साधी आणि सरळ होती. ते आपल्या टीमला नेहमी स्थानिक संस्कृती आणि मानवी भावनांशी जोडलेल्या कथा शोधण्यासाठी प्रेरित करत असत. त्यांच्या मते जाहिरात म्हणजे लोकांच्या जीवनाचा एक भाग बनणे. ते एक उत्तम मार्गदर्शक मेंटॉर होते आणि त्यांनी जाहिरात क्षेत्रातील अनेक तरुणांना घडवले. 23 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 70व्या वर्षी पियुष पांडे यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या जाहिराती आणि विचारांचा वारसा कायमस्वरूपी राहील. त्यांनी भारतीय जाहिरात क्षेत्राला एक आत्मा दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या निधनाने संपूर्ण जाहिरात विश्वावर शोककळा पसरली. पियुष पांडे हे केवळ एक जाहिरात व्यावसायिक नव्हते तर ते एक कथाकार, एक समाजशास्त्रज्ञ आणि भारतीय संस्कृतीचे उत्तम जाणकार होते. त्यांनी जाहिरातींना केवळ इंग्रजी जगातून बाहेर काढून हिंदी आणि भारतीय बनवले. फक्त तिथे खेळा जिथे तुम्ही फरक करू शकता या त्यांच्या कोटनुसार त्यांनी खरोखरच भारतीय जाहिरात क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली. त्यांचे कार्य जाहिरात क्षेत्रातील भावी पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील. जरी ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे नाव कायम राहणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो, जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. जर अजूनपर्यंत तुम्ही
बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर ते नक्की दाबा. पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन, एक नवीन व्यक्तिमत्व घेऊन. तोपर्यंत नमस्कार.